आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंभमेळ्यासंबंधित संपूर्ण माहिती देणार आहे. आजपासून म्हणजेच जगातील सगळ्यात मोठं धार्मिक संमेलन सुरू होत आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी. हा व्हिडिओ माझा थोडा लेट येतोय, त्यामुळे मी आजपासून बोलले. तर 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी म्हणजेच 45 दिवस प्रयागराज येथे सुमारे 40 कोटी भक्त येणार आहेत. हा योग 144 वर्षांनी येतो आणि त्याला म्हणतात महाकुंभमेळा. कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे. दर 3 वर्षानंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षात प्रयागराज, उज्जैन, नाशिक म्हणजेच त्र्यंबकेश्वर, हरिद्वार ह्या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर 6 वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्ध कुंभमेळा भरतो. 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल 144 वर्षानंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो. सूर्याभोवती भ्रमण करणारे 9 ग्रह एका रेषेत येतात. त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते. समुद्र मंथनाने जो अमृत कुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृत कुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृत कुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी 12 दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृत कुंभातून 4 थेंब पृथ्वीवर, 4 थेंब स्वर्गात व 4 थेंब नरकात पडले. पृथ्वीवर अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व त्र्यंबकेश्वर या 4 ठिकाणी पडले, म्हणून तिथे अमृत कुंभमेळा साजरा केला जातो. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले. सूर्याने अमृत कलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले. म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व गुरु कुंभ राशीत प्रवेश करतात तेव्हा कुंभमेळा भरतो. शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शाही स्नान म्हणजे एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्रस्थानी जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे असे याचे स्वरूप असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानात विविध आखाडे आणि त्यातील साधू यांना अग्रक्रम दिला जातो. त्याची विशेष शोभायात्रा निघते. त्यांचे स्नान झाल्याशिवाय नंतर अन्य भाविक नदीत स्नान करतात अशी प्रथा प्रचलित आहे. कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही. असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो. या विषयावर आख्यायिका मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण करायला तयार होत नव्हती. त्यावेळी तिला असे सांगितले गेले की कुंभमेळा प्रसंगी तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील. हे ऐकताच तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. यामुळे कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व आहे. या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे यामध्ये होमहवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पाहायला मिळतात. आखाडा संकल्पना कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आखाड्यांचे सदस्य असतात. काही साधू स्वतंत्रपणेही सहभागी होताना दिसतात. एकूण 13 आखाडे महत्त्वाचे आहेत. 1 जुना आखाडा, 2 निरंजनी आखाडा, 3 महानिर्वाणी आखाडा, 4 अटल आखाडा, 5 आवाहन आखाडा, 6 निर्मोही आखाडा, 7 आनंद आखाडा, 8 पंचाग्नी आखाडा, 9 नागपंथी गोरखनाथ आखाडा, 10 वैष्णव आखाडा, उदासीन पंचायती बडा आखाडा, उदासीन नया आखाडा, निर्मल पंचायती आखाडा. मुस्लिम शासकांच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे तसेच हिंदू तीर्थक्षेत्रस्थळाचे रक्षण करण्यासाठी असे आखाडे निर्माण झाले असे
मानले जाते. सैनिकांच्या समूहाप्रमाणे ह्या आखाड्यांचे नियम आचरण असते. कुंभमेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचे विशेष आदराने स्वागत केले जाते. त्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सिंहस्थ कुंभमेळा हा कुंभमेळ्याचा अजून एक प्रकार आहे. कुंभमेळ्याचे 4 प्रकार व त्याची माहिती. कुंभ, अर्धकुंभ, पूर्णकुंभ, महाकुंभ. एकदा दुर्वास ऋषींच्या शापामुळे देव स्वर्ग, ऐश्वर्य इत्यादी गोष्टींमध्ये हीन झाले. मग सर्व देव भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूंनी त्यांना राक्षसांशी हात जोडून समुद्र मंथन करण्याचा उपाय सांगितला आणि सांगितले की समुद्र मंथन करून अमृत निघेल, ज्याच्या सेवनाने तुम्ही अमर व्हाल. तेव्हा त्यातून अमृताचे भांडे निघाले. भांडे ज्यामध्ये काही अमृत ठेवले होते. प्रयागराज, गंगा, यमुना, सरस्वती नद्यांचा संगम, हरिद्वार, गंगा, नाशिक, गोदावरी आणि उज्जैन म्हणजे शिप्रा या नद्यावर थेंब पडले. म्हणूनच या ठिकाणी कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्याचे कुंभ, अर्धकुंभ, पूर्णकुंभ आणि महाकुंभ असे 4 प्रकार आहेत. कालखंड, धार्मिक महत्त्व आणि खगोलशास्त्रीय कारणावर अवलंबून ह्या सर्वांमध्ये फरक आहेत. अनेकदा लोकांमध्ये त्यांच्यात खूप कोंडी होते. त्यांच्यातील फरक आणि ग्रहांच्या संक्रमणाशी त्यांचा संबंध तपशीलवार समजून घेऊ. कुंभमेळा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो आणि 4ही तीर्थक्षेत्रावर फिरून साजरा केला जातो. जेव्हा सूर्य, चंद्र आणि गुरु विशिष्ट खगोलीय स्थितीत असतात तेव्हा ते आयोजित केले जातात. या काळात गंगा, शिप्रा, गोदावरी आणि संगमाचे पाणी विशेषतः पवित्र मानले जाते. अर्धकुंभमेळा. प्रथम आपण अर्धकुंभबद्दल जाणून घेऊया. प्रत्यक्षात अर्धकुंभमेळा दर 6 वर्षाच्या अंतराने आयोजित केला जातो. हे भारतात फक्त 2 ठिकाणी आढळते, हरिद्वार आणि प्रयागराज. अर्ध म्हणजे अर्धा. हरिद्वार आणि प्रयाग या 2 कुंभ उत्सवामध्ये अर्धकुंभ हा 6 वर्षाच्या अंतराने आयोजित केला जातो. म्हणून याला कुंभमेळ्याचा मधला टप्पा म्हणून पाहिले जाते. पूर्ण कुंभमेळा 12 वर्षातून एकदा पूर्ण कुंभ होतो. पूर्ण कुंभमेळा फक्त प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो. यावेळी म्हणजेच 2025मध्ये 12 वर्षानंतर प्रयागराजमध्ये पूर्ण कुंभ होणार आहे. हा धार्मिक उत्सवाचा सर्वोच्च स्तर मानला जातो. महाकुंभमेळा. महाकुंभबद्दल बोलायचे झाले तर हा 144 वर्षातून एकदाच होतो. हे सर्व फक्त प्रयागराजमध्ये आयोजित केले जाते. महाकुंभ हा एक अत्यंत दुर्मिळ आणि अनन्य धार्मिक कार्यक्रम मानला जातो, जो 12 पूर्ण कुंभानंतर होतो. महाकुंभ हा लाखो भाविकांचा मोठा मेळा आणि ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रम मानला जातो. यावेळी म्हणजे 2025मध्ये 12 वर्षानंतर प्रयागराजमध्ये पूर्ण कुंभ होणार आहे. हा धार्मिक उत्सवाचा सर्वोच्च स्तर मानला जातो. रामकृष्ण हरी.